हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। मार्कंडेय ऋषीलगी धर्मरायो मनशाले शरीराविषयो कर्मवासनेविषयो कंचकी जन्माचे जन्मजन्मांतराचे कर्म आत भोगचे म्हूण म्हळ्यार कसने हें बद्धवे एक पंत शरीरान कर्म करचें न्हय। शरीर नाश जाल्ले म्हूण जाल्यार ते कर्म आनीक जन्म ते कशें येता हे पुरे तो निंगिता त्या वेळाक ता पुराय शरीर कशें जेता कसलें इत्तें हे पुरे सांगून कडेरी कडेर म्हणटान मार्कंडेय ऋषी सांगता पुरे आमी कालचे दिसा आयकल्याची कडेर म्हणटान मार्कंडेय ऋषी सांगता येदनाय एक जीव शरीर घेवन येवच्या पुरो ताका स्थूल शरीर म्हणटाची। स्थूल शरीरा नंतर मरण जाल्ली नंतर वापस सूक्ष्म शरिरान तूं वचता खंय तर म्हळ्यार मोक्षा पर्यंत ते स्थूल सूक्ष्म अशी जतर आसता। म्हळ्यार मनुष्य येतना स्थूल शरीर घेवन येता आयुष्य जल्ले मेल्लो म्हळ्यार ताका सूक्ष्म शरीर जल्ले ते सूक्ष्म शरीर कुडले की ಸ್ವಲ್ಪ वेळानकी देवाल निर्णयते ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷಾनकी अनेक शरीर ताका मेळटा जाल्यार दुर्मरण म्हणटा पळय अपमृत्यू त्या वेळार तेदना तागेलें आयुश्य परिपूर्ण जायनी आशिल्लें तेदे भितर अपमृत्यू जाल्लें म्हूण जाल्यार त्यांचे स्थितीर कशी मरण जाता सूक्ष्म शरीर आसता पळय त्यांचे स्थितीर तो संचार करता केदन तागेलें आयुश्य मरता ताजे नंतर तागेलें निजावन मृत जावची वेळ येता पळय त्या वेळार पाप पुण्य ताका समजावन अनेक शरीर ताका मेळटा आनी पूर्व कितले जन्माचे सुकृताचे दुष्कृताचे फल प्रति जन्मांत अनुभविसी तरी वता। तशी स्थूल शरिरान तो आमी आचरण केल्ले कर्म कसकी सकडे जाल्यार कशी एक देह ताजी ओटू ताजी सावळी वतकी तशी सूक्ष्म शरिरा ओटू त्या कर्मा वासने वता। तशें जावन ताजे कर्माधीन म्हणटाचे ताका अधीन जावन सुख दुख्खादी अनुभविसूचे खातीर योग्य जावन आशिल्लें एक शरीर ताका मेळटा। तशी केदनाय कशी म्हळ्यार आमी म्हणटा पळय आमकां कसलें चूक कसलें दुख्ख आमी नियंत्रण करचें जाल्यार लायक आशिल्लें जाल्यार सूख दुख्ख केदन येता केदन वता सांगू जायना म्हूण म्हणटा पळय तशी कर्मान प्राप्त जावचें सूख दुख्ख प्रारब्ध कर्मान हें आमी निवारण करचें खंडीत आमकां साध्य ना। ज्ञानी जाल्ले जना ह्या पुरे गोतस कळ्ळें। ह्या पुरे ताणें सांगलें स्थूल सूक्ष्म शरिरान अनेक जन्म घेवन येवचे कडेर म्हणटन परमात्मा विचार करून लिंग शरीर भंग जाले नंतर मोक्ष म्हूण पावचे। कोण जीव मोक्ष पावता ताका मागीर स्थूल सूक्ष्म शरिरांत येवचे विशयूय ना म्हूण येद्दोळ थंय सांगिल्लें। कर्म करचें तसल अविवेकी जन म्हणटा पळय विमूढात्मा जन म्हणटाची तांणी कर्म बंधनांत तूं वचचें कर्म करतर वचचें काम्यक कर्म करतर वचचें सुकृत दुष्कृत्य करतर वचचें तसल जनाल विशय जाले। आनी तुका ज्ञानी कोण ते ज्ञानींक कसले उत्तम सकडी सद्गती मेळटा हें तुका सांगता आयक म्हूण म्हणटा आस। आनी सांगता मनुष्यः तप्त तपसः सर्वागमपरायणः स्थिरव्रताः सत्यपराः गुरुशुश्रूषणे रता ज्ञानींगे लक्षण सांगता आस। सुशीलाः शुक्लजातीयाः क्षांता दांता सुतेजस
शुचियोः अन्यंतरगताः प्रायशः शुभलक्षणाः म्हळ्यार ज्ञानी तांणी केन्नाय तपश्चरण करतर सुचकय तपश्चरण करचें म्हळ्यार रान्ना वचून बसचें म्हण न्ही कसलेय जेव एक व्रत नियम दवरून घेवन वचतात तांणी आनी वेद वेदांग पुरे गोत आसता खंयचेय परिस्थिती येवो तांणी फटी मारनाची मालगड्याले शुश्रुशे गुरु शुश्रुशे पुरे करताचे आनी सौशिल्य म्हळ्यार सदाचार सच्चरित्र जावन आसताचे आनी योग निरत म्हळ्यार खंयचे जेव एक उपाय परमात्मा पावच्याक तांत भितर केन्नाय व्रत जावन आसताचे नित्य तृप्त म्हूण येता जितेंद्रिय म्हूण येतात मागीर आजी पुरय निमतांनी महातेजस्वी जावन आसताची तशी तांकां म्हणटा पळय कसली तांणी एक नमने देवाल म्हणके म्हूण तांकां म्हणटाचे तांणी मे तो व्हडलो ज्ञानी देवाले बरीची म्हळ्यार आनी जावन कसलें म्हळ्यार हांगा पळय जितेंद्रियत्व म्हणून म्हणलेले एक विशय येयलो ज्ञानींक जितेंद्रियत्व हें कितलें व्हड साधन पळया जितेंद्रियत्व सुका म्हूण सांगून आमगेले वेद आगम श्रुती स्मृती हे पुरे सांगतर आसताची पुराणांतूय सांगताचे मन जय करून घेवचें इंद्रिय जय करून घेवचें हाका पळय जितेंद्रियत्व म्हूण म्हणचें इंद्रिय जय करून घेतले म्हूण म्हळ्यार मन जय करून घेतलें म्हणूची मन जय करून घेनी कोणें ताका इंद्रिय जय करून घेवचें साध्य ना तशी इंद्रियांक इतलें प्रचोदन दिवचें खंय मनान मन केन्नाय जैसून घेवचें म्हण कसलें मन बारीकश्ट जैसून घेवचें बारीक चंचल न्हय हें तें कसो करता कसो मन तें त्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण हे पळय इंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणटाची ताका कसो आशस ते ज्ञानेंद्रिया प्रचोदन करतर आसता मनांत कसो चापल्यस त्या ज्ञानेंद्रिय प्रकार ज्ञानेंद्रिया मुखांतर ते प्रकट करतर आसता ज्ञानेंद्रियान तें सुख अनुभविसीतर आसता हाजी निमती जावन आतां मना कसो की आश येयले ते आश नेरवेरसून घेवका म्हूण म्हणले मनुश्य कितले की कश्ट भोगता तशें जावन खंयच्यो मनुश्यो मन निग्रह करना इंद्रियाक मन दास जावन करून घेता म्हळ्यार इंद्रियान सांगिल्ली तशी कोणाल मन आयकता तो केन्नाय पळय तो वैरी वचना म्हळ्यार अध्यात्मांत वैरी वचना तशें जावन कोण जितेंद्रिय की तांणी परमात्माले समान तो देवूची म्हूण म्हणटा पळय तशी कित्याक म्हणून न तत्र शोको न मृत्युः प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरम तांणी केन्नाय ते परमात्माला वटू वचूका म्हण प्रयत्न करतर आसता देखून तांकां रोग येना दुख ना भंय ना सर्वदा तांणी कश्टरहीत जावन आसताची कश्टरहीत म्हळ्यार भुलोकाचे कश्ट आसचे पुरो तांकां कश्ट म्हणून दिसना कळ्ळें अन्य कसं म्हळ्यार मस्त ज्ञान पावता तांकां तांगेले द्रा खंयच्यो जीव तांगेल समीत त्रिकाल ज्ञान भूत भविष्य वर्तमान तांकां कळटा आनी फुडलो जन्म खंयचो आतां जन्म कसलो आनी येवचो जन्म कसलो ह्यो पळय तांकां स्पश्ट जावन कळून नासता आतां आमकां पळय आमगेलो फुडलो जन्मूय वतना आत्तां कसो जाता म्हणून वतना आनीक आमकां कसलो जन्म मेळटा म्हणून वतना जाल्यार ज्ञानी जना ते पळय जाता म्हूण तशी मागीर कसलो रशय ते महात्मनः प्रत्यक्षागम बुद्धयः म्हणलें कितले की महात्मा ऋषी सकड आसाची तांणी तशीच केलो उपंत तांकां देवान कार्य वहिसून दिलें रे कर्म मम्मी भुलोक हांग घेताची तांगेलें कार्य कशें कोरता तशें कोर न्हू वापस देवलोकाक वता तांणी इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी ज्ञानी जन तांणी जितेंद्रिय जन आतां जितेंद्रिय जनाल विशय उलयता परमात्मा मार्कंडेय ऋषी युधिष्ठिरा लेगीत इकडे सांगता आसता कसलें म्हूण म्हळ्यार पळय प्रपंचांत मनशांक देवाल अनुग्रह आनी तांगेले अदृश्ट म्हळ्यार न दृश्ट येती आमी कसो केल्ला कसो करताची कसले गोतना तिकलो आनी कसो जत्ता आनी कसले ह्या पळय आमकां गोतूच ना न दृश्ट येती कसलेय आमकां पळोवचें मेळना पळय अदृश्ट म्हणटाचे ते अदृश्टान की परमात्मा अनुग्रहान की तांगेले कर्मान की कसो कडेन फल मेळटा तांकां कळ्ळें हे तीन विशय सोडल्यार मनशाक कर्मा फल विंगड खंयच्यानय मेळना तशें जावन तूं वापस आमकां इतली निमती हे कश्ट कसले इत्याक हे कश्ट आमी फुडले जन्मा केल्ले वय असल पळय चिंत सोडी तसल कसलें ना नातील जाल्यार तुमकां अशें पळय जायना आशिल्लें कसले केस जबो जाल्यार मनुश्य लोकांत कसले श्रेश्ठ तें हांव तुका सांगता आयक पळय ह्या लोकांत कोणकी एकलो बारीक सुकावर असो म्हणल्याक
इहावी एकस्य न अमुत्र अमुत्रैकस्य नो इह म्हळ्यार इहांतो म्हळ्यार ह्या लोकांतो सुखार आशिल्ल्याक न अमुत्र थंय खंय परलोकांतूय सूख मेळटा म्हणून सांगू जायना म्हळ्यार सद्गती मेळटा म्हणून सांगू जायना हांगा ह्या लोकांतो कश्ट भोगतल्या क्लश्ट पुरो ताका परलोकांतो सद्गती मेळूकय पुरो म्हळ्यार तांगेल सत्कर्मा निमती इहलोकांतो परलोकांतो सूख मेळचें म्हूण आसपळें त्या लावच्यान मिश्र फल घेवन येताची म्हळ्यार तांगेल सत्कर्मा दुश्कर्माक समजावन सूख दुख्ख आदी भोगतात तांणी केलाव जन सत्कर्म करताची तांकां हांगाय सूख आसता परलोकांतय सूख आसता केलाव जन बरी दुश्ट कर्म करतले आसतात तांकां इहलोकांतूय उपास शरीर घेवन येतना सूख ना परलोकांतय वतना तांकां सूख ना जेवो अनेक सांगता तुका विशय समज मनावर तुम्ही आता ऐश्वर्य ना आमकां सुख ना दुःखांत वसाचें म्हूण तूं लेखतना मागीर ऐश्वर्यवंत जनाले अवस्थ कसं पळय धनानी येषां विपुलानी सन्ति नित्यं रवन्ते सुविभूषिता अंगाहा कोणेय मस्त ऐश्वर्य म्हूण जाल्यार तांणी खावचें न्हीद काडचें मैथून हेच व्हड सूख म्हूण लेखताची तेच तांगेलें शरीर पोशण करताची शरीर सौंदर्या विशय आसक्ती रसताची चांग न्हीद काडका म्हूण लेखताची तेच्यावन ह्या लोकांत तांकां भारी सूख आमी सूख म्हूण लेखचें तेच न्हय कसं न्ही चंद आसल्यार जाय जाल्लें खावचें जेवचें आसल्यार चांग न्हीद पडटा जाल्यार व्हडलें घर सगळें आसल्यार आमी कशें लेखचें लोक सौख्यार आसाचें म्हूण न्हय तांणी हांगा कसं केल्लें परमात्माल खातीर कसलेय करनी तांगेल खातीर तांणी केलें म्हणटा तांकां बरो लोकांचो सूख आसवें ना तेंची ये योगयुक्ताः तपसी प्रसक्ताः स्वाध्यायशीला जरयन्ति देहान जितेंद्रियाः प्राणिवदे निवृत्ता तेषामसौ नायम अरिघ्नलोकः केलव जन हांगा ह्या लोक आसतना मस्त कश्ट भोगताची कठीण व्रत करताची तपस्वी करताची वेदाध्ययन करताची कितली कितली सकड व्रत करून तांगेल शरिराचें सूख कसं म्हणून पळयनाची हें खावचें सोडलें तें खावचें सोडलें रात्रीचें न्हीद सोडली जेवो दिसाचें एक वेळा खावचें 3 वेळ न्हंयत न्हांवचें असले पुरे करता ही ताका परमात्मा आमकां मेळक म्हणून ह्या लोकांत तांणी सूख भोगताचें म्हूण सांगू जायना भारी कश्ट भोगताचें म्हूण दिसता जाल्यार तांणी ह्या लोकांत कसो त्याग केला ताका अनुसार जावन परलोकांत तांकां सूख मेळटा कळ्ळें तशी अन्यक कसं म्हूण म्हळ्यार कोण धर्ममेव प्रथमं चरंती आतां एक ब्राह्मण जन्म आयलो म्हूण लेख्या तो उपनयन जाले नंतर वेदाध्ययन करून स्नातक व्रत करून विवाह जावन तागेले वर्णोक्त धर्म कर्म कसो आसा तें चंद करून पालन करून धर्मानार्थ संपादन करून तशी अर्थानाची यज्ञ यागादी करून कसं की संतोष भोगतकी तो मागीर केवल ब्रह्मचर्य गृहस्थाश्रमान न्हय मागीर वानप्रस्थ संन्यास आश्रमय यथाक्रम स्वीकार करून पालन करतकी तांकां हांगाय परांतूय सूख मेळटा म्हणून केलव जन विद्याभ्यास ना वेदाध्ययन ना तपस ना दान ना वार्डीक ना संतानाक प्रयत्न करचे ना मूर्ख जन आमी कशें जाल्यार तशें आसता म्हण तांकां कसलें हांगाय सूख ना थंय सूख ना ऐहिकय ना आमुष्मिक सूखय ना तुमी तशें न्हय नवें तुमकां देवतेंक समान जावन पराक्रमस सर्व वेदांग अध्ययन केला अन्यक कसं म्हळ्यार देवांश संभूत तुमी देवांगेल कार्य करचे खातीर तुमी भुलोकांत जन्म आयिल्लीची तुमगेल पराक्रमान खंयचे प्रबल शत्रू असल्या निग्रहिश्चागूतच तुमकां कळ्ळें आनी हांव आतां सांगिल्लें पळय तपस्सू जितेंद्रियत्व हें पुरी तुमकां आस कळ्ळें म्हणटना तुमी करलेले शुभकर्मा चड आसा मुखार सून तुमकां स्वर्गलोकूय मेळटा खंडीत तशें न्हू आतां मस्त कश्ट आमी कसो केला म्हूण लेखून दुखीत जावचें नाका तुका सांगलां न्हय हांगा दुख भोगील जेन्ना मुखार सून स्वर्ग सूख भोगू पुरोची हांगा सूख भोगील जेन्ना मागीर नरकांत पडूकय पुरोची म्हूण सांगून तुमी तशें न्ही हांगा चांग सत्कर्म म्हळ्यार कसो न्ही तें पुरे केला सद्बुद्धी आसा तुमकां सद आचार आसा सकड आसा म्हणटना तुमकां मुखार सून मरणा नंतर चांग जाता तुमी सद्गतीक वताची स्वर्गाक वताची म्हूण सांगता ताजे नंतर मार्कंडेय ऋषीन हे धर्म कर्म पुरे सांगले नंतर युधिष्ठीर वापस मार्कंडेयाला निमगीतके कसं न्ही म्हूण म्हणल्यार म्हाका ब्राह्मणांगेले महिम कसं म्हूण सांगितले ब्राह्मण म्हळ्यार सर्वश्रेष्ठ म्हणटात म्हूण कडेरी पुरे पांडवांक ब्राह्मणाल महात्म्य सांगतके ताजे खातीर तुका एक राजकुमाराल काणी सांगता युधिष्ठिरा हैहय कुलाचो एक राजकुमार आशिल्लो
भारी शत्रू मर्दन तो म्हण तितले पराक्रमी पळोवच्या चंदू एक दिसू बेटे कतीर रान्ना चमकलो थंय चित्तल सारंग मृग कृष्ण मृग म्हणटा हें पळय बेट करतर आशिल्लो करता मस्त एक कसं म्हणचे भारी एक घाड अरण्य म्हणटाची थंय वचून तो पावलो त्या वेळार एक महर्षी जिंके चर्म पांघरून घेवन बैसून आशिल्लो ताणें लेखक हें मृगची म्हूण सांगून जिंके चर्म आशिल्लो न्हय बाणप्रयोग केले कडेरी अयो अयो म्हणून मेल्लो मेल्लो म्हणून ताणें बॉम्ब मारतना गोत्तू राजकुमाराक हांव खंयची एक मनशा मारला म्हूण थंय वचून पळयता थंय रशिले लागीं थंय वचून खंय स्वर येयले थंय वचून पळयल्यार थंय एकलो ऋषी मोर्नस अयो भारी पश्चाताप जाता ब्राह्मण हत्ये न्हू तें कसं करचें आतां अपराध प्रायश्चित्त कसं कोरका म्हूण कळका न्हय सीत तेगेले मालगड्यालांगी वता अय्यय फुला मुख्यस्ताले वचून कसं जाल्ले पळय सांगता तांकां पुरे जेन्ना मस्त बेजार जाता सीता ते ऋषी खंय आसा थंय येवन पावताची थंय येवन पळयतना तो ऋषी ताका बाण लागला तो गुपोण आसा भारी बेजार जाता तांकां कोण म्हूण पळोवचे खातीर ताणें तो कोण आसच्या पुरो म्हूण सांगून थंय चरण्यांत गुंतर आसाची थंय कश्यपाल पूत अरिष्टनेमी काश्यप म्हणटा ताका तागेले आश्रमाला गेलीची थंय तो बैसून आसा ताका ते हय जन नमस्कार करताची आनी विनय रितीर राबून कसले आयली तुमी म्हूण म्हणटाना ताणें सांगताची आमी तुमगेले आतिथ्य घेवचे आयली न्हय आमी ताका योग्य न्हय कित्याक म्हळ्यार आमगेले कुटुंबाचे एक राजकुमार एक ब्राह्मणांक वध केला आतां आमी पुरे ब्रह्महत्या दोशी जाल्ल्यांची तेन्ना तांणी काश्यप अरिष्टनेमी काश्यप तांणी सांगता खंय कसं केलें तुमी इथे तुमी ब्राह्मणा मारले कोण तो ब्राह्मण आतां खंय आसा तो पुरे सांग कडेरी तांणी खंय आसा म्हूण सांगताची मागीर तो कश्यपात म्हजो अरिष्टनेमी काश्यप ते ऋषीपुत्र खंय मेल्ला पळय थंय वचून पळयता थंय पळयल्यार ते ऋषिकुमारालें शरीर ना ते सोदूचे खातीर सगळीं अरण्य भोंवताची कडेरी म्हणटा खंय मेळनाची म्हूण म्हणटा अरिष्टनेमीले येवन माते बागसून राबून तशीची तांणी सांगताची आमकां खंय तें शरीर मेळ्ळी म्हूण तेन्ना अरिष्टनेमी तागेले पुता आपयतकी आनी निमगीतकी हांकां तुमी मारलो योचे चल्लवे म्हूण कडेरी पळयत खंय तो मारलो राजकुमार वय योचे चेल्लो तांकां भारी आश्चर्य जाता तो म्हणटा की म्हाका भारी आश्चर्य जाता तो मेल्लो म्हगेलो बाणा शिरकून इत्याक तो म्हणटलो तो भारी तपोनिश्ठू तो ताका तपस्याचे बल आसा म्हणून म्हणटना खाली तपोबलानाची जिवंत जावचें जत्वे हें कसं रहस्य म्हणून तेदन अरिष्टनेमी सांगतकी न अस्माकं मृत्युः प्रभवतींद्रपा आमकां मृत्यू देवते लागीं समीत येना कारण कसं गोतस्वे सत्यमेव अभिजानीमो नानृते कुर्महे मनः स्वधर्मम् अनुतिष्ठामः तस्मान् मृत्युभयं न नः आम्ही सत्य मात्र सांगचे आमकां पट्टी मारूंक गोतना खंय तरी म्हूण म्हळ्यार पट्टींगपण म्हळ्यार आमगेल्या मनांत समीत ना तशें आमकां मरणा भंय ना आनी कसं म्हळ्यार आमी स्वधर्म निरत परधर्मानुसरण करयनाचे आमी इत्याक म्हूण म्हळ्यार परधर्मासण म्हणटा न्हू परमात्मा सांगता न्हू सधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह तेंचे हांगा ऋषी सांगता परधर्म अनुसरण म्हळ्यार मस्त भयाचें सधर्म अवलंबनेन तूं आमी आसचे आमकां कितलें कश्ट जाता जाल्यार स्वधर्म रहित जावन वांचून नज्य म्हूण सांगून आमी स्वधर्मान तूं आसची विहित कर्तव्य करता तशें आमकां हाजे निमती मृत्यू भय ना म्हूण म्हणटा तशी यद्ब्राह्मणां कुशलं तदेशां कथयामहे नैषां दुश्चरितं ब्रूमः तस्मान् मृत्युभयं न नः ब्राह्मणांक चांग जेवची मात्र सांगताची तांकां कसलें वायट आमी उलोवचें वचना ती विंगड जना निंद करनाची तशें आमकां मृत्यू भय ना कोणय अतिथी येवची अतिथी न अन्नपानेन भृत्या न अति अशनेन च संभोज्य शेषम अश्नीतमस्मान् मृत्युभयं न नः अतिथींका उपचार करनाशी पेटयना अन्नपान दिवन आमी अतिथी सत्कार करताची आमगेले सेवक कोण आसा तांकां केन्नाय अर्धपोट करनाची यथेच्छ जेवण दिताची मागीर आमी जेवताची तशें जावन आमकां मृत्यू भंय ना आमी पळय कशी सुरवें जेवण कोर न्हू व्हरल्यार अतिथींक पूण आमी आमगेलो उठ बैस करून वाडताची सेवकांक आनी पळय आमी जेवली नंतर व्हरलेलें वाडचें तें वांटून तशें न्हय तो सांगता ब्राह्मणांगेल धर्म कशी म्हूण म्हळ्यार सेवकांक सुरवें पडटा तांगेलें पोट भर जेलें नंतर मागीर जेवचें म्हूण सांगून
शांता दांता क्षमाशीला तीर्थदानपरायण तेजस्वी देशवासाच्च तस्मान् मृत्युभयं ननः पुण्यदेश निवासाच्च तस्मान् मृत्युभयं ननः. ब्राह्मणांक कसं लेक मृत्युभय ना म्हणतो ऋषी सांगतरस सर्वदा आम्ही सहनशील आमक केदनाय ताळमी चुकची मुन्ना जितेंद्रियत्वस क्षमा म्हणता आम्ही केदनाय तीर्थयात्रा करत रस्ताचे दान देव देव यज्ञ पितृयज्ञ या परे करतो रस्ताची मात्र नाही तेजस्वी देशवासाच तेजस्वी जाऊन कोण कोण महातपस्वीसची तांगेल आश्रमांत आम्ही वास करताची पुण्यदेश निवासाच गंगा यमुना न्हंयची तिरारी असल कडेन पुरे आम्ही वचून राबताची देखून आमकां मृत्यूचे भयना कळवे तेच हांव तो ऋषी सांगता पळय आमकां त्या मृत्यू भयना म्हणल्यार संक्षिप्त जावन सांगला कळवे. आतां तुमी ब्राह्मण मदेन आमकां पाप प्राप्त जाल्ले म्हूण सांगून भंयार आसत न्हय पळय तो चेल्ल्या कसले जायनी म्हणल्यार तुमी निर्भय जावन तुमगेले दिशा प्रयाण करूं येत न्हय म्हूण तशें जावन त्या काणी युधिष्ठिराक मार्कंडेय ऋषी सांगताची तशी मृत्यूची भंय कोणा ना तोची ब्राह्मण म्हणले कुडले ताका सत्यनिष्ठा स्वधर्मोक्त कर्मानुष्ठान हे पुरे आसूं का तशें जाल्यार मांत ब्राह्मण मृत्यूक जय पावता हेचे ब्राह्मणाल हिरिमा म्हूण सांगून तांणी मार्कंडेय ऋषी सांगताची. मागीर ब्राह्मणांगेल महिम कसले म्हणलेले विशयांत अत्री महर्षीले आनी प्रतू रायाले आख्यान म्हळ्यार काणी सांगतरसची युधिष्ठिरा तुका ब्राह्मणाल महात्म्या विशय आनी चड जावकावे विशय सांगकावे आयकतवे तूं पळय पुढे एकलो वेन म्हणलो राजर्षी आशिल्लो जावन तो कसं न्ही म्हूण म्हळ्यार वेणू अंग देशाचे रायाल पूत तो एक पंत अश्वमेध याग करता म्हूण बायसरला अत्री म्हणलेल महर्षी ताणें केन्नाय ते रायाल केलेले यज्ञाक रथवीचे जावन वचे द्रव्य संपादन जावका न्हू तशी कडेरीत ताका लक्रमंतू ताका यज्ञांत आर्तवीज रथवीज करचे आनी दुड्ड संपादन करचें तशें केल्यार हांव तपस केलेलें फल पुरे व्यय जावन वतना म्हणून अत्री महर्षी दिसली खंय ही ताका म्हूण म्हळ्यार यजमानो रथवीज कोण मैसून घेता रथवीजाचेर कोण बसता तांकां जावो जाल्यार दक्षिण दिता त्या दक्षिणा केन्नाय रथवीजान अपेक्षा केल्ले पशी चड आसल्यार पुरकय ताणें नित्य करचें जप तपाचें फल यजमाना वचून पावता म्हणून म्हणटाची तशी ताणें करचें नित्य नैमितीक कर्माचें फल नाश जाता म्हणकतीर तो अन्य पंत वैन्यान यज्ञांत आपयतना रथवीज म्हाका नाका म्हूण सांगून तो मैसून घेन की ताणें आनी बायलेले चेडवाले म्हणलें की म्हाका हे राजधानी वास करचें रथवीज करचें द्रव्य संपादन करचें हाजे निमते मी गेले कसं की एक चांग केल्लेले जे फल पुरे वतशी दिसता ताजे पशी हांव अरण्या वचून राबता म्हण लेखला तुमी येता बाय मेगेल वटू आमी थंयची अरण्यांत राबून थंय कसले एक मोक्ष फल मेळटा न्हय ह्या पुरे जिवनाचें फल न्हय ह्या नाका आमकां आमी अक्षय जावन वचचें मोक्ष फला खातीर कसो प्रयत्न करकावे म्हणटा बायल म्हणली की म्हळ्यार आमगेले चेडू आम पुरे अरण्या घेवन वचचें नाका हांगा तांणी आसोची वर्णाश्रम धर्मा प्रकार ग्रस्त आश्रमांत तसो तांणी हांगा कार्य करूची म्हूण हांकां अशी सोण वचे सम्य आमी चमकल नंतर तांणी जिवनांत स्वल्प काळ पूण अनुकुलेर सुखान हे पुरे कोर न्हू आमी रान्ना वचा हेचे आमगेले धर्म तशें जावन तूं आत्ताच्या वयनी आल्या बस आनी तागेल्या जाय जाल्ले ईश्वरीय निमगी अश्वमेध यज्ञान तूं यज्ञा दिक्षीत जावन बसला म्हळ्यार अश्वमेध याग करूं बसला तूं कसले निमगेल्या दिना म्हूण खंडीत म्हणा तूं ताणें दिल्लो ईश्वरी हाडी आमकां अवलंबन कोर नाशिल्ले चेडूं आमगेले सेवक भृत्य पुरेसो पुरेजना दिवन आमी वचा म्हूण म्हणटना म्हणटा तो तशी कडेरी ती मागीर सांगता काय पळय ब्राह्मण जालोलो ताणें तागेलो वर्णाश्रम धर्म कसो न्हू उपनयन जावका वेदाध्ययन करका ग्रस्त आश्रम स्विकार करका चेडो ताका जावकाची विद्युक्त यज्ञ याग करका कडेर म्हणटना मानप्रस्थ स्विकार करून रान्ना वचुका थंय कितलीं वर्ष तशीच आसूं न्हू परमात्मालान तूं मन दवर न्हू मागीर मन परमात्मालान तूं जाल्ले म्हूण जल्ल नंतर मागीर संन्यास आश्रम स्विकार करका ते सोण ब्राह्मणांक कसो की षटकर्म करका म्हूण सांगला पळय ते करना नशी मोक्ष जावका म्हूण सांगून चमकली म्हूण जाल्यार आमकां दप्पतन जतल नवें म्हणटना ती पुरे गोत्तस म्हणकत रात्री महर्षी म्हणालो बाई तूं सांगेल धर्मसम्मत उतराची आमी बहिणी आल्या की वेनाल पूत तो बहिण्यो तागेले निमगुया कळवे
तागेलागी कितले की जाल्यार रे तो खंडीत हांव निमगेल्या दिता जाल्यार तागेले ಒಟ್ಟು सुद्दां कितले की ब्राह्मणांक मेगेल वय रे द्वेष आसा गौतम म्हणलेले एक ऋषीन म्हाका सांगला त्यांनी कसं म्हणला म्हणल्यार रे रायाक हांव कसले चांग जेवची उतर सांगले कुडले त्यांनी हांव सांगिल्ले फटीची विरुद्धची सांगून रायाल मनान तुका कसं की घालताची म्हूण म्हणला तेच्या न्हू हांव वयनी आल्या वचे नाका म्हणल्याक तरच जे तूं सांगिल प्रकार एक पण वयनी आल्या वच्चू न्हू तागेलें कसं की संपादन करून हाडल्यार मागीर आमी रान्ना वच्चे ते पट्टीनी म्हणटा वयनियाल राजधानी वता थंय यज्ञ मंटपाक वचून पावता थंय रायाक वगळसीत कयतो तुची धन्यो तुची राय तूं राय देवा म्हण की आमकां सगळे भुंय प्रजेचें संरक्षण करता ऋषी महर्षी पुरे तुका स्तोत्र करताची तुका चांग जावं बरें जावं तेदना थंय राया लागींची तो गौतम आशिल्लो ताणें अत्रीक चाळयल कय मयीं वा मात्रे पुनर्ब्रूयान् न ते प्रज्ञा समाहिता अत्र नः प्रथमं स्थाता महेंद्रो वै प्रजापती तूं असल उत्तर पुरे सांगचें तुगेले ज्ञान पुरे ज्ञान तुका लायक ज्ञान ना म्हूण दिसता आमकां पुराय जनाकय इंद्रान न्हय संरक्षण करचें हे गोतसून तूं हांगा आशिल्लें रायान संरक्षण कर म्हणटा त्या सम्य तूं म्हणचें म्हण कडेन तो सांग की हांव मूड बिनी नाही हांव ज्ञानी नाही म्हूण लेखचें नाका तुवें कळ्ळें तूं समन हांव म्हण हांव लेखतर आसा इंद्र कशी हांव सांगेल उतराचे अर्थ कसो म्हळ्यार इंद्र कशी 3 लोकां रायो तशीची वयन्यूय आमगेले भूलोकाचे रायो म्हूण तशी प्रजेंगेले सुखाक कश्टाक स्पंदन करचो रायानाची म्हूण म्हणलेले एक धर्मसुखमेळी तुका गोतनावें म्हूण म्हणटा तेदन गौतम म्हणाल की आमकां म्हाका कसले मोहना तुका मांद्र श्रुती स्मृतीचे रहस्य गोतस म्हूण लेखचें नाका कळ्ळें विंगडा कसले गोतना म्हूण तूं लेखचें नाका रायाक होगळसून रायाला संपत्त घेवच्या तूं हांगा येयला म्हूण म्हाका गोतनावें पुरे गोतस म्हाका म्हूण म्हणटा तूं म्हणटकय तूं एक सामान्य बालकाल बरी उलयता प्रायेन मात्र तूं वृद्धू म्हूण कडेरी अशीची अत्रे गौतमांक ते वयनी आले एद्राकाची त्या यज्ञांत कितली की जन ऋषी महर्षी पुरे आयलेत न्हू तांगेले एद्राका बाद जतके तेदना रथविजय तांगेलं तूं उलोवन घेताच कय हें कस जाला बा आनी कोण दोग जन यज्ञ मंटपान तूं कोण हांकां प्रवेश दिलेलें देवाल यज्ञ करचे कडेन येदेद वडान सकडे उल्लोचेसवे कसे विशय वाद जतरस्य म्हूण कडेरी काश्यप महर्षी उठान राबून निमगीत तुमी कसा खातीर वाद करताची म्हूण तेदन गौतम सुरवे सांगता की आमगेले वादा विशय कसले गोचवे हे अत्री महर्षी वयनी रायाक तूं रायो इंद्रू चंद्रू सकड म्हणटरस कळ्ळें हांव न्हय सगळे 3 लोकाधिपती इंद्र विंगडूची म्हूण म्हणटरस म्हूण तेदना त्या विशयांत म्हाका ताकाय आनीकी मनांत एकमत्य येयनी संशय आसा संशय निवारण तुमी करायचं तांकांय बारे आश्चर्य जाता की कशें संशय निवारण करचें म्हूण सीदा सनत कुमार ऋषीले वता की सनक सनंदन सनत कुमार सनात जात पळय सनत कुमारा लागीं अत्रीक न्ही गौतमाक घेवन वताच काय कडेरी अत्री तागेल विशय सांगता गौतम तागेल विशय सांगता दोग जने वाद प्रतिवाद करताची पुरे ऐकत के सनत कुमारो कडेर तीर्पु दितके कसले म्हूण म्हळ्यार पळय ಬಾರೆನಿ ಉಜ್ಜ ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಒಡೋಡ ರಾನಲ ಸುನ್ಗಲ್ತಕೆ ತಶಿಚಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಪರಸ್ಪರ ಒಟ್ಟು ಮೆಳ್ಳರೆ ದುಷ್ಟ ಶಿಕ್ಷಣ ಶಿಷ್ಟ ಪರಿಪಾಲನ सकट जाता आजीन निमकी लोकांत सुख शांती जाता लोकांत सुख शांती आसा म्हणजे रे त्या राज्य सुभिक्ष जाता कालकाला पावस केदना पावस येवका तेदन येवन आहार धान्यानी समृद्ध जाता शिवाय अंत भितरी म्हळ्यार अंत भितर म्हळ्यार ब्राह्मण आनी क्षत्रिय ಒಟ್ಟು ಮೇಳ್ಣಿची म्हूण जाल्यार कालांतरांत खंयचेय समजयना लोकांत म्हूण अन्य कसं म्हूण म्हळ्यार तांणी सांगता की क्षत्रियाक धर्म संस्थापने खातीरची पृथ्वीन तूं देवान हाडचें त्याची त्या क्षत्रियाक एक ब्राह्मण तेजस्वी ब्राह्मण मेळ्ळो म्हूण जाल्यार तो क्षत्रिय प्रजेंक चंदकून रक्षण करता ताका इंद्र म्हूण म्हणीत कळ्ळें तशें एक रायाक इंद्राक समान म्हणीत सर्व ताका राजनीती गोतस देखून तो गुरु शुक्राचार्या समान म्हणीत हितोपदेश सामर्थ्य ताका आशिल्लें देखून तो बृहस्पतीक समान म्हणीत तशी रायाक प्रजेंक गेलो अदृश्टा कारण म्हणून
हाणी सांगिलांतू कोणे अत्री महर्शीन सांगिलांतू म्हाका कसले चड म्हण दिसना तशें रायाक प्रजापती म्हणटाची, विराट म्हणटाची, सम्राट म्हणटाची, क्षत्रिय म्हणटाची, भूपती म्हणटाची, तशी कितलीकी शब्दान रायाक गौरव दिताचे म्हणटा त्या राया स्तोत्र करूनच जे म्हणून कशी सांगचे तशें हांव न्हू रायू आनी सांगिल विशयांतू रायू इंद्रो चंद्रो कसले होगळ सुयत रायाक म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणटना पुरे रत्विजांक वय दिसता ते वयन्याला येवन अशेश जालें म्हूण सविस्तार जावन सांगलें की तेन्ना अत्रेल विशयांत राया बारी संतोश जाले निमगेल कय तूं म्हाका मनशालान तूं श्रेश्ठ देवतेक समान सकड म्हणलेलें न्हय आं क्षत्रियांक गेलें महत्व कसलें ह्या प्रपंचान तूं म्हणलेलें तुमी सांगल्या बरें जालें सगळे गोंयचे जनाक तुमकां कसलें जावका ते निमगिया तुमकां जाय जाल्यार समस्त ऐश्वर्य हांव दिता म्हूण लेखला तुमी निमगियाची निमगे नाशरा बेज तुमकां 10 कोटी स्वर्ण नाण्य 10 भार स्वर्ण भांगर या पळय दिता म्हूण लेखला म्हूण हेरळ ऐश्वर्य काणू ते अत्रे महर्शीक दान दिलें की अत्रे न्यायान प्राप्त जालेलें आनी निमगेलेले जेव्हा आशे केलेले कसले न्हय रायान जावन दिलेलें न्हय सकडी रायान दिलेले हें दुड्ड भांगर सकड घेतले की तेगेलो सत्कारय स्विकार केले की आनी घर कडेयल की कडेरी मागीर बायलेन सांगलां न्हय कशी ते मांडटुका म्हणून तशी तागेले चेडवांक ताका नमगून आशिल्ल्या भृत्यांक सकड जनात ते ऐश्वर्य वांटून दिवन मागीर तपश्चरण करच्याक पत्नी बायले लोटो रान्ना चमकलो म्हूण हे विशय मार्कंडेय युधिश्टिरा सांगताचे आतां तुका कळ्ळी न्हय ब्राह्मण म्हळ्यार कशी सर्वश्रेश्ठ म्हूण सांगून आनी तुका मुखार न्हू सरस्वतीन तार्क्ष महर्शी तार्क्ष म्हळ्यार एक महर्शी ताणें ब्रह्माबायल सरस्वती तिगे लागीं धर्मा विशयी कसले म्हूण निमगिले ते आनी तीन कसं उतर दिलें हें मागीर हांव तुका सांगता म्हूण सांगताची ते कसले तार्क्ष मुनी सरस्वती देवील संवाद कसले हें आमी पायच्या दिसा काणयेंत पळया हें पुरे महाभारतांतू मेन एक काणयेस कळ्ळें मुख्य कथा म्हूण आनी उपकथा म्हूण हे पुरे उपकथेन दिता सांगला सांगीत नैनतल्या बैसयत जाल्यार आमकां उपकथेनची कितले की धर्म सूक्ष्म कळचे आसा कळ्ळें मेन काणी कौरव पांडवांक गेली ही पुराय जनां गोत आशिल्ली काणी तीच आमी सांगची हें ताजे वटू उपकथा मस्त सकड पळय सूर दुखून आदी परवा दुखून कितली सकड उपकथा येयली पळय हें समग्र महाभारत म्हणटा चाका महाभारतांत कथा उपकथा कशी समुद्रशी महाभारत म्हळ्यार कसलें म्हळ्यार एक समुद्रांत खंयची न्हंयो येवन पावताची त्या न्हंयत भितर त्या न्हंयक उपन्हंयो मेळून पावताची खंय सन न्हंय येवन एक व्हड न्हंयत मेळटा ती व्हड न्हंय वचून समुद्रा मेळटा अशी न्हय हें तशीची पुराय सन्न काणी व्हड्ड काणी मुख्य काणी सकड ओट्ट जावन महाभारत म्हळ्यार एक व्हड समुद्र एक म्हाका अशीच एक हांगा हें आयकतलेले जनान म्हणलें मुख्य काणी कसं म्हूण एक पंत विसरून वता जाल्यार विसरून वचानच जे म्हणलें खातीर वनपर्व जाल्ली नंतर हांव एक पंत सुरवे दुखून वनपर्व ते कितले मुख्य काणी आसा ती एक पंत सांगता मुख्य काणी तुमकां तेदना विसरना तशें आज सांगेल सर्व परमात्माला गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।